This call is now being recorded. सो लेझर डायोड जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली परचेस करायला जातात त्यावेळेस ह्या मॅनरमध्ये दिसतात. इंटरनली इथे एक छोटीशी प्लेट असते, ठीक आहे. इकडनं फोकसिंग पॉईंट असतो लेझरचा. या हे जे दिसत आहे हे जे पॉईंट दिसत आहे हे फोकसिंग पॉईंट आहे, जिकडनं तुम्ही लाईट तुम्हाला तो फोकस झालेला दिसतो. तर लेझर म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना नोन आहे, माहिती आहे, ठीक आहे. सो सेम जसा एलईडी काम करतो तसाच हा पण काय करतोय, लाईट इमिट करत असतो. बट आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? लाईट इज प्रोड्यूस्ड बाय द लेझर डायोड is nothing but it is having same frequency and same wavelength. याची सेम फ्रिक्वेन्सी आणि सेम वेव्हलेंथ मध्ये फोकसिंग त्याचं काय असतं, प्रॉपर असतं. पण इतर जे लाईट असतात त्याच्यामध्ये फोकसिंग प्रॉपर नसतं, तो स्कॅटर्ड लाईट असतो. इथे काय असतं, तो तुम्हाला हा फोकस्ड लाईट मिळतो. लेझरचा फुल फॉर्म काय? लाईट अँप्लिफिकेशन. एल फॉर लाईट, ए फॉर अँप्लिफिकेशन, S for stimulated emission of radiation. Light amplification, stimulated emission of radiation. हा फुल फॉर्म आहे. सो इथे काय आहे, नॅचरली इथे कुठल्या टाईपचं इमिशन आहे, लाईट इमिशन? देर इज अ स्टिम्युलेटेड टाइप ऑफ इमिशन टेक्स प्लेस इन केस ऑफ लेझर डायोड. सो हे लेझर डायोड आधी आहे, बाकीचे कसे फंक्शन करतात आणि लेझर मध्ये काय डिफरन्स आहे ऑब्झर्व. सो सनलाईट जर आपण ऑब्झर्व केला तर सनलाईट हॅज मल्टिपल फ्रिक्वेन्सीज, वेगवेगळ्या रेज ट्रान्समिट होत असतात. प्रत्येक रेज जेव्हा तुम्ही प्रिझम मधून ट्रान्समिट करतात तर लाईट इंटेन्सिटी तुम्हाला वेगवेगळे कलर्स ऑब्झर्व करायला मिळतात. आणि त्या प्रत्येक कलरची किंवा प्रत्येक जी रेज असतात त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी असते अँड दे आर आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे काय, की सगळेच 90 डिग्री मध्ये मूव्ह नाही होत किंवा सगळेच 180 डिग्री मध्ये पण नाही असतात. काहींची जी फेज असतो तो 90 डिग्री असतो, काहींचा 180 डिग्री असतो. म्हणजे आता इथे दिसतंय हा स्टार्ट पॉईंट त्याचा तुमचा असा आहे, तर याचा हा निगेटिव्ह साईड कडनं झालेला आहे. इथे काहीतरी डिले झालेला आहे, म्हणजे यांच्यामध्ये काय तो फेज डिफरन्स आहे. सो फेज डिफरन्स ऑकर होतो. नॉन कोहेरंटचा मिनिंगच काय, देर इज अ फेज डिफरन्स बिटवीन दीज डिफरंट फ्रिक्वेन्सीज, ठीक आहे. सो मल्टिपल जेव्हा तो स्कॅटर्ड करतो लाईट, स्कॅटर्ड होताना तो मल्टिपल फ्रिक्वेन्सीजने आणि मल्टिपल वेव्हलेंथने तो स्कॅटर्ड होत असतो. सेम वे तुमचा जो बल्ब असतो, बल्ब मधून पण जेव्हा लाईट इमिट होतोय त्यावेळेस त्याची सिंगल फ्रिक्वेन्सी जरी असली, कारण इथे सनलाईटला काय रेनबो कलर्स असतात, तुमचे जे कलर्स फॉर्म होतात ते. इथे काय असतं की इथे एक सिंगल जरी कलर असला तरी त्याची जी इंटेन्सिटी आहे, तो जेव्हा तो बल्ब स्कॅटर्ड होतोय त्यावेळेस त्याचा जो रेजची मुवमेंट जी होते वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन मधून, त्यावेळेस त्यांची ती जी असते तो काय असतो, आउट ऑफ फेज असतो. सो काय होतं बघा, बल्ब जेव्हा एका रूम मध्ये लावला तर किंवा कॉर्नरला कुठे लावला तर त्याचा प्रकाश आहे ना काही ठिकाणी जास्त पडतो, काही ठिकाणी कमी पडतो. हे कशामुळे होतं, त्याच्या इंटेन्सिटीमुळे होतं. जरी फ्रिक्वेन्सी सेम असली तरी तो जो त्यांचे जो रेज आहे, रेजचा पूर्ण रूम मध्ये पसरण्यासाठी जो त्यांना टाइम लागतोय तो चेंज होत असतो, म्हणजे त्याचा फेज व्हॅल्यू चेंज होत असते. सो नॉन कोहेरंट पॉईंट असतो. नॉन कोहेरंट म्हणजे अगेन देर इज अ फेज डिफरन्स बिटवीन दिस ऑल सिग्नल्स, ठीक आहे. जे रेज आहेत ट्रान्समिट होत आहे प्रत्येकामध्ये काय होतं, एक फेज चेंज जनरेशन होत असतं. बट लेझर लाईट मध्ये ही केस नाही. लेझर लाईट जर तुम्ही बघितला तर लेझर बेस्ड टॉर्च असेल किंवा कुठलं पण एखादा बीम असेल तर लेझर बीम मध्ये तुम्हाला काय दिसते की डार्क कलरचा एक लाईट एकाच फ्लो मध्ये पास होताना दिसतो. तो स्कॅटरिंग टाईप नसतो, तो सिंगल त्याच्या पाथ मध्ये असतो, म्हणजे त्याला एक सिंगल वेव्हलेंथ असते प्लस सिंगल फ्रिक्वेन्सी असते. इट इज कोहेरंट मीन्स त्याच्या ऑल जे वेव्हलेंथ आहेत, सगळ्या वेव्हलेंथ ज्या आहेत त्या एकाच फेज मध्ये, बघा इथे सगळे एकाच फेज मध्ये मूव्ह होत आहे, एकाच डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. कुठलाच लॅगिंग नाही, कुठलाच लिडिंग पण नाहीये, म्हणजे कुठला आधी स्टार्ट झाला नाही, कुठला नंतर स्टार्ट झाला नाही. जसं इथल्या केसमध्ये काय की हा एक नंतर आहे, हा खूप आधी सुरू झालाय, हा नंतर झालाय. यांच्यामध्ये पण परत जी पोझिशन आहे चेंज झालेली, म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी 45 डिग्री, 30 डिग्री, 90 डिग्री कुठला तरी फेज शिफ्ट जनरेट होतोय. ह्या दोन केसमध्ये फेज शिफ्ट जनरेट होतोय. इथे कुठल्याही टाईपचा फेज नाहीये, झिरो फेज शिफ्ट आहे. दॅट मीन्स दे आर कोहेरंट, दे आर इन फेज,
इन फेज आहेत सगळे, एकाच वेने मूव्ह होत आहे सगळ्या वेव्स, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर फोकसिंग मिळतं, जे लेझरची मेन ॲडव्हान्टेज आहे. सो लेझर गिव्स अ सिंपल प्रॉपर फोकसिंग सिग्नल. ठीक आहे. सो हा बेसिक डिफरन्स आहे. आता हा लेझर कसा वर्क करतो. लेझरमध्ये मी सांगितलं स्टिम्युलेटेड टाईप ऑफ इमिशन होतं, पण स्टिम्युलेटेड टाईप ऑफ इमिशन लगेच सडन नाही होत, त्याला काही स्टेप्स असतात. सो पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये एनर्जी ॲब्सॉर्प्शनची. सो जसं एलईडी फंक्शन मी लास्ट टाइम सांगितलं होतं तसंच होणार, की ज्यावेळेस तुम्ही त्याला सिग्नल देताय, सप्लाय देताय, त्यावेळेस इलेक्ट्रॉन्स विल मूव्ह फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन्सला काय मिळते, एनर्जी मिळते, आणि इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट टू मूव्ह फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. जेव्हा ते मूव्ह होतात, ही जी कंडिशन आहे, इथे काय होत आहे, इलेक्ट्रॉन्सने काय केलेलं आहे, एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली. सो दिस इज द कंडिशन ऑफ एनर्जी ॲब्सॉर्प्शन, ड्यू टू विच electrons can move from lower energy level to higher energy level, that is from valence band to conduction band. एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय झाले, मूव्ह झाले कंडक्शन बँड कडे. सो ही केस आहे एनर्जी ऍब्सॉर्प्शनची. नेक्स्ट स्टेप जी येते ती असते स्पॉन्टेनियस इमिशन. सेम जसं एलईडी मध्ये होतं, की जेव्हा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड, कंडक्शन बँड मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन होल पेअर कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन होल पेअर कॉम्बिनेशन झालं, आफ्टर रिकॉम्बिनेशन दीज इलेक्ट्रॉन्स विल रिटर्न बॅक टू व्हॅलन्स बँड. परत ते त्याच्या ओरिजिनल स्टेटकडे येतात. जेव्हा ते येतात लोअर एनर्जी साईडला म्हणजेच व्हॅलन्स बँडकडे, त्यावेळेस ते काय करतात, दे विल स्टार्ट टू इमिट दी फोटॉन. ठीक आहे. सो फोटॉन विल स्टार्ट टू इमिट, म्हणजे लाईट इमिशन होत आहे. सो याला म्हणतो आपण स्पॉन्टेनियस इमिशन. ठीक आहे. सो कॉम्बिनेशन ऑफ दिस absorption and spontaneous emission is called as stimulated emission. ठीक आहे. आता स्टिम्युलेटेड इमिशन मध्ये काय केस असणार आहे, स्टिम्युलेटेड इमिशन मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स इथे हायर एनर्जी लेवलला जातात, जेव्हा त्यांना एनर्जी मिळते, कंडक्शन बँड व्हॅलन्स बँड कडनं कंडक्शन बँडला मूव्ह होतात आणि इलेक्ट्रॉन होल पेअर कॉम्बिनेशन फॉर्म होतं, आणि जेव्हा ते रिटर्न येतात, रिटर्न येताना त्यांची मधून जी लाईट इमिट होत असतो, तो लाईट आपण काय करतो, कॅप्चर करतो किंवा ट्रॅप करतो. तो ट्रॅप कसा केला जातो, बाय प्लेसिंग दी मिरर ऑन दी बोथ साइड. ठीक आहे. मिरर प्लेस केली जाते, जेणेकरून काय होतं, तिकडनं रिफ्लेक्शन झालं की ते परत त्याच्यातून एक वेव्ह जनरेट होते आणि परत काय होतं, फोटॉन इन्सिडेंट व्हायला लागतात. सो त्याच्याने काय होतं, दिस रिझल्ट्स इन अ मोर अँड मोर फोटॉन्स विच आर एक्झॅक्ट इन फेज गेट अँप्लिफाईड. ठीक आहे. सो मिरर प्लेस केली मी दोन्ही साईडला, त्याच्यामुळे काय होतं, फोटॉन जेव्हा त्याच्यावर मिररवर इन्सिडेंट होता, परत दे विल गेट रिफ्लेक्टेड, अगेन दे गेट ट्रॅप्ड. ट्रॅप झाल्यामुळे त्यांचा परत पाथ काय होतो, एकाच वेने होतो, आणि असे लार्ज नंबर ऑफ फोटॉन्स जे आहेत एकाच वेने जेव्हा मूव्ह होतात, त्यावेळेस त्यातून एक तुम्हाला मोनोक्रोमॅटिक ब्राईट कोहेरंट लाईट तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतो. एक सिंगल कलरचा, मग रेड असेल रेड लेझर असेल तर रेड बीम तुम्हाला पास करताना मिळतो. सो त्या टाईपचा तुम्हाला एक सिंगल फॉर्मेशन मिळतं. सो दिस इज नथिंग बट द स्टिम्युलेटेड इमिशन. स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय, की सिम्पली इन डिटेलमध्ये इथे दिलेलं आहे, की आपण काय करतो, a partially reflected mirror is used on the either side of the diode so that photon released from the spontaneous emission. म्हणजे काय, की कंडक्शन बँड कडनं जेव्हा फोटॉन रिलीज होता आणि व्हॅलन्स बँड कडे जेव्हा ते येतात, रिटर्निंग बॅक फ्रॉम कंडक्शन बँड टू व्हॅलन्स बँड, त्यावेळेस आपण काय करतो, पार्शियल इमिशन मिरर प्लेस करतो, ड्यू टू विच अ स्पॉन्टेनियस इमिशन ट्रॅप्ड इन द पीएन जंक्शन. मग ते जंक्शन मध्ये काय केलं जातं, ते ट्रॅप केलं जातं, आणि हे एक पॉइंटला काय होतं, खूप सारे फोटॉन्स काय होतात, ट्रॅप केले जातात रिफ्लेक्शनमुळे, आणि खूप एनर्जी जनरेट होते. सो त्याला आपण म्हणतो एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू. आफ्टर दिस थ्रेशोल्ड व्हॅल्यू दे विल गेट एक्साइटेड. ठीक आहे. एक्सायटेशन होतं, आणि हे एक्सायटेशन झाल्यानंतर मोर अँड मोर फोटॉन्स विल गेट रिलीज्ड. ठीक आहे. सो इट रिलीजेस मोर अँड मोर फोटॉन्स विच आर एक्झॅक्ट इन फेज विथ द इनिशियल फोटॉन. म्हणजे तिकडनं जे स्कॅटर झालेले होते फोटॉन्स, ते परत एकाच पॉइंटला, एकाच पोझिशनला अलाइन्ड होतात. दॅट मीन्स दे आर इन फेज अँड दे गेट अँप्लिफाईड. थ्रेशोल्ड पॉइंटला काय होतं, खूप सारे ट्रॅप झाल्यानंतर त्याच्यातून खूप सारी एनर्जी जनरेट होते, आणि तुमचा फोटॉन काय होतो, फोटॉन कॉन्सन्ट्रेशन गोज अबव दी थ्रेशोल्ड अँड दे एस्केप फ्रॉम दी पार्शियली रिफ्लेक्टिंग मिरर, आणि तुम्हाला प्रॉपर मोनोक्रोमॅटिक लाईट काय होतो, फ्लो झालेला दिसतो. क्लिअर, समजतंय?
काही डाऊट? सो कन्स्ट्रक्शनमध्ये मेटॅलिक प्लेट्स असतात, एक टॉपला असते, एक बॉटम साईडला असते, ठीक आहे, मेटल प्लेट. मध्ये पी साईड असतो, इथे इन साईड असतो आणि हा इंट्रिन्सिक लेअर. आता हा इंट्रिन्सिक लेअर हा का दिलेला आहे? मेन जे मी आता सांगितलं की जे आपण मिरर्स ऑन आयदर साईड प्लेस करतोय, ज्यावेळेस तो मिरर्समुळे रिफ्लेक्शन होतं आणि फोटॉन एका ठिकाणी ट्रॅप होतात, तर त्याची एनर्जी जी आहे ऍक्टिव्हेशन लेवल ती इन्क्रीज होण्यासाठी आपण इथे काय दिलेलं आहे, एक गॅप दिलेला आहे, विच इज नथिंग बट दी इंट्रिन्सिक लेअर फॉर्मेशन. ठीक आहे. सो टू गेट हायली ऍक्टिव्हेटेड वी ऍडेड दिस इंट्रिन्सिक लेअर. पी टाईप मटेरियल तर तुम्हाला माहितीच आहे, एन साईड मटेरियल पण माहिती आहे, मेजॉरिटी मायनॉरिटी कॅरियर्स पण माहिती. पी साईड मध्ये होल्स असतात, एन साईड मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. ते फॉर्मेशन आहे. ज्यावेळेस ते लेझर्स मध्ये ट्रॅप झाले की ह्या मिरर मधून काय होतात, एकाच वेव्हने ते ट्रान्समिट होतात आणि तुम्हाला एक फोकस्ड मोनोक्रोमॅटिक लाईट पाहायला मिळतो. सो डिटेल डिस्क्रिप्शन खाली दिलेलं आहे. मेटल प्लेट पी टाइप and laser diode is called homo junction laser diode. The in this p type and n type material is used to increase the volume of active region. Active region म्हणजे काय? To trap the large number of photons. Photons trap करण्यासाठी आपण जे यूज करणार आहे एरिया, म्हणून तो आपण काय केलेला आहे, इंट्रिन्सिक रिजन यूज केलेले, विच अलाउज मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू रिकम्बाइन with the whole at any instant of time, resulting in better output power. ठीक आहे. So laser light is emitted from elliptical region. This beam from the laser diode can be further focused in the optical lens. Lens म्हणजे आता ज्या मिरर मी सांगितलं आयदर साईडला प्लेस केलेल्या असतात, सो त्याचा यूज करून काय होतंय, तो बीम काय केला, प्रॉपरली फोकस्ड केलेला असतो. याला पिन लेझर डायोड पण म्हणतात. पिन लेझर डायोड म्हणजे काय, पी साईड इंट्रिन्सिक अँड एन टाईप अरेंजमेंट. ठीक आहे. सो ऍप्लिकेशन्स कुठे कुठे असणार या लेझरचे? लेझरचे ऍप्लिकेशन खूप साऱ्या ठिकाणी, तुमचं CD DVD प्लेअर जे असणार आहे तिथे, मेडिकल मशीन्स जे असतात, जे तुम्हाला काय म्हणतो त्याला आपण, थेरपी यूज करतात कॅन्सरमध्ये, जे लेझर ट्रीटमेंट थेरपी, तर तिथे ही यूज होते सेल टिश्यूज किल करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल जे आहे तिथे यूज होतं. सो लाईट इंडिकेशन जे आहे, लाईट इंडिकेटर आणि डिटेक्शन अरेंजमेंट जी सिस्टीम असते ती LIDAR त्याच्यामध्ये यूज होतं. त्यानंतर तुमचे जे वेगळे वेगळे रिमोट कॉन्टॅक्टलेस मेजरमेंट्स असतात किंवा रेंज फाइंडर्स असतात, रेंज तुम्हाला डिटेक्ट करायची, म्हणजे सोनार सिस्टीम, रडार सिस्टीम मध्ये आपल्याला डेप्थ चेक करायचं असतो की पाण्याचं वॉटर लेवल किती खाली आहे, ते जे आहे लेवल ते इंडिकेट करण्यासाठी तुम्ही त्याचा लेझरचा यूज करू शकता. प्लस तुमचं 3D प्रिंटिंग मध्ये सुद्धा लेझर डायोडचा यूज केला जातो. या व्यतिरिक्त लेझरचा अजून ऍप्लिकेशन्स कुठे कुठे येणार आहेत? Laser can be used in printers, barcode readers, security system, autonomous vehicles and fiber optic communication. हे सगळे ते जे आहेत ते लेझरचे ऍप्लिकेशन्स आहेत. क्लिअर? कोणाला काही डाऊट? लेझर जो वर्क करतोय तो सेम ॲज दॅट ऑफ LED सारखाच वर्क करतो. फक्त इथे आपण काय केलेलं आहे, जस्ट बिकॉज ऑफ यूज ऑफ मिरर्स ऑन आयदर साइड, जेवढे नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट झालेले असतात त्याला आपण एका ठिकाणी ट्रॅप करतो आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. ती इंटेन्सिटी इन्क्रीज झाली की ते लेझर बीम एका सिंगल वेव्हलेंथमध्ये किंवा सिंगल फेजमध्ये सगळे फोकस मॅनरमध्ये तुम्हाला तो लाईट डिस्प्ले होतो किंवा इमिट होतो बाहेर त्या मिररच्या अक्रॉस. सो इथे जी मिरर प्लेस केलेली असते तिच्या बाहेर तो फोकस तुम्हाला पॉइंट मिळतो. ते कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता लेझरमध्ये. आहे का काही डाऊट? नो मॅम. ठीक आहे. आपण छोटीशी